नमस्कार. आज आपण उन्हाळी वाळवणाच्या रेसिपीजमध्ये रायगडचे प्रसिद्ध असे पोह्याचे पापड कसे तयार करायचे हे पाहणार आहोत. हा पापड पहा, तळल्यानंतर अगदी तिप्पट चौपट कढईवर फुललेला आहे. विशेष म्हणजे अजिबात तेलकट झालेला नाही, मस्त असा खुसखुशीत तयार झालेला आहे. आता हे पोह्याचे पापड तयार करायचे म्हटल्यावरती ना बऱ्याच वेळा काय होतं, पीठ खूप कुटावं लागतं, खूप मेहनत घ्यावी लागते आणि वेळ देखील वाया जातो. तर आज आपण अगदी नवीन पद्धतीने हे पापड तयार करणार आहोत. विशेष म्हणजे जरासुद्धा एकही थेंब तेलाचा वापर न करता आणि जरासुद्धा पीठ न शिजवता एका नवीन पद्धतीने मी हे पापड तयार केलेले आहेत. पापड पहा, खूपच फुललेला आहे. तुम्हाला मी तोडून दाखवते म्हणजे तुमच्या लक्षात येईल. पापड मस्त असा खुसखुशीत आणि कुरकुरीत तयार झालेला आहे, अजिबात तेलकट झालेला नाही. हा पापड आपण जेव्हा खाणार ना तेव्हा तोंडात घातल्या विरघळतो, इतका छान तयार झालेला आहे. हे पापड आहेत ना, ते तयार करण्यासाठी आपलं पीठ कसं मळायचं, त्याच पद्धतीने पिठाच्या तुलनेमध्ये मसाल्याचं प्रमाण किती घ्यायचं हे मी व्हिडिओमध्ये अगदी डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. असे पातळ पापड कसे तयार करायचे हे देखील मी व्यवस्थित समजावून सांगितलेलं आहे. तुम्ही हे पापड एक दिवस घरातच पंख्याखाली सुकवून घेऊ शकता. नंतरचे 2-3 दिवस कडकडीत उन्हामध्ये दाखवले ना तरी सुद्धा चालतील, अगदी छान असे तयार होतात. चला तर वेळ न घालवता रेसिपीला सुरुवात करूयात. रेसिपी आवडली तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा. त्यासोबतच नवनवीन रेसिपीच्या अपडेटसाठी बेल आयकॉन देखील प्रेस करा. अगदी निशुल्क आहे. पोह्याचे पापड तयार करण्यासाठी मी या ठिकाणी अर्धा किलो पोहे घेतलेले आहेत. पोहे आधी स्वच्छ चाळून घेतलेले आहेत. आता आपण रोजचे कांदे पोहे बनवण्यासाठी जे पोहे वापरतो ना, अगदी तेच पोहे मी या ठिकाणी घेतलेले आहेत. स्वच्छ आधी चाळून घ्या, म्हणजे काही घाण असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल. आता आपल्याला पोह्याची पावडर तयार करून घ्यायची आहे, त्यामुळे सर्वात आधी आपण हे घेतलेले पोहे भाजून घेणार आहोत. आता माझे पोहे जास्त असल्यामुळे मी 2 बॅचमध्ये हे पोहे भाजून घेणार आहे. पोहे भाजताना मोठ्या गॅसवरती न भाजता अंदाज घेत मध्यम ते मंद आचेवरती अगदी मस्त असे कुरकुरीत होईपर्यंत खमंग भाजून घ्यायचे आहेत. पोह्याचा जास्त डार्क रंग होऊ द्यायचा नाही, लक्षात ठेवा. चला तर अगदी मंद ते मध्यम आचेवरती सतत हलवत आपण हे पोहे भाजून घेऊयात. या ठिकाणी साधारणतः 4 ते 5 मिनिटांमध्ये माझी एक बॅच भाजून तयार झालेली आहे. तुम्ही आता या ठिकाणी पाहू शकता, पोहे अगदी श्रिंक झालेले आहे. थोडे हातात घेऊन चुरल्यानंतर अगदी छान असा भुगा होतोय. अगदी मस्त असे कुरकुरीत तयार झालेले आहेत. अगदी ह्याच पद्धतीने भाजून घ्यायचे आहेत. आता हे भाजून घेतलेले पोहे एका ताटामध्ये काढून घेऊयात. ह्याच पद्धतीने उरलेले सर्व पोहे भाजून घेते. हे पहा, अशा प्रकारे मी सर्व अर्धा किलो पोहे भाजून घेतलेले आहेत. मस्त असे भाजले गेले आहेत आणि पूर्णपणे थंड देखील झालेले आहेत. थंड झाल्यानंतर पोहे थोडेसे हातात घेऊन मी चुरलेले आहेत. अगदी पोह्याचा छान असा भुगा झालेला आहे. अगदी ह्याच पद्धतीने तुम्ही देखील पोहे भाजून घ्या, म्हणजे कसं पोह्याची छान अशी बारीक पावडर होण्यास मदत होते. आता आपण पोह्याची पावडर तयार करून घेणार आहोत. त्यासाठी एक छोटं मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये हे पोहे थोडे थोडे घालायचे आहेत आणि जमेल तेवढी, शक्य होईल तेवढी बारीक पावडर तयार करून घ्यायची आहे. हे पहा, अगदी छान अशी बारीक पावडर तयार करून घेतलेली आहे. एका बाउलमध्ये काढून घेऊयात. याच पद्धतीने उरलेल्या सर्व पोह्याची पावडर तयार करून घेऊयात. अशा पद्धतीने मी सर्व पावडर तयार करून घेतलेली आहे. भरपूर सारी पावडर तयार झालेली आहे. आता ही पावडर आहे ना, ते आपल्याला सुजीच्या चाळणीने चाळून घ्यायची आहे. म्हणजे कसं, काही जाड भरड उडलेली असेल ना, भरड राहिली असेल तर ती पूर्णपणे निघून जाईल आणि आपल्याला एकदम फाईन अशी पोह्याची पावडर मिळेल. अशा प्रकारे मी पोह्याची सर्व पावडर चाळून घेतलेली आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, चाळणीमध्ये थोडी जाड भरड उरलेली आहे, ती आपल्याला टाकून द्यायची आहे किंवा पुन्हा मिक्सरमध्ये घालून तुम्ही बारीक करून घेऊ शकता. हे पहा, अशा प्रकारे पोह्याची भरपूर सारी पावडर या ठिकाणी तयार झालेली आहे. पण मी एवढ्या पोह्याच्या पावडरचे पापड तयार करणार नाही आहे, त्यामुळे ही तयार केलेली पावडर आहे ना, ती मी एका भांड्याने मोजून घेणार आहे. हे पहा, बरोबर मी ह्या पातेल्याने 1 पातेलं ही पोह्याची पावडर घेणार आहे आणि तेवढ्या 1 पातेल्याचेच पापड तयार करणार आहे. पावडर आपण जेव्हा पातेल्यामध्ये भरणार आहे ना, तेव्हा अगदीच हलक्या हाताने न भरता थोडीशी हलक्या हाताने दाबून भरायची आहे. म्हणजे कसं, पाण्याचं आणि पोह्याच्या पावडरचं प्रमाण आहे ना, ते अगदी परफेक्ट होईल आणि पापड देखील मस्त असे तयार होतील. आता ही घेतलेली पोह्याची पावडर एका मोठ्या मिक्सिंग बाउलमध्ये काढून घ्यायची आहे.
आता आपण एक भांडं पोह्याची पावडर घेतली, त्यामुळे अगदी सेम त्याच पातेल्याने त्याच भांड्याने 2 भांडी पाणी आपल्याला लागणार आहे। जर तुम्ही 1 वाटी पोह्याचे पापड करणार आहात ना, तर त्याच वाटीने मोजून 2 वाटे पाणी घ्या। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आपल्याला ह्या ठिकाणी डबल पाण्याचा वापर करायचा आहे। जेवढं पीठ घेतलं आहे ना, त्यापेक्षा डबल पाणी वापरायचं आहे। हे अगदी परफेक्ट प्रमाण आहे। आता हे घेतलेलं जे पाणी आहे ना, ते आपण सुरुवातीला हलकंसं गरम करून घेऊयात। पाणी हलकंसं गरम होते तोपर्यंत आपण काय काय मसाले लागणार आहे ते पाहून घेऊयात। मी या ठिकाणी 2 चमचे लाल मिरची पावडर घेतलेली आहे, चवीनुसार मीठ घेतलेलं आहे, 1 छोटा चमचा पापड खार घेतलेला आहे, 1 चमचा भाजलेल्या जिऱ्याची पावडर घेतलेली आहे, त्यासोबतच अर्धा चमचा हिंग देखील घेतलेला आहे। आता ह्या सर्व मसाल्यांचं प्रमाण आहे ना, तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता। पापड खार आवर्जून घाला। पापड खार घातल्यामुळे आपले जे पापड आहेत ना, ते मस्त असे हलके फुलके आणि खुसखुशीत होण्यासाठी मदत होते। हे पहा, आता अशा प्रकारचे सर्व मसाले घेतलेले आहे। एका साईडला ठेवलेलं पाणी देखील हलकंसं गरम झालेलं आहे। पाणी हलकंसं गरम असतानाच लगेचच आपण जे घेतलेले मसाले आहेत ना, ते सर्व मसाले ह्या पाण्यामध्ये घालून घ्यायचे आहेत। आता ह्या पाण्याला चांगली आपल्याला खळखळून उकळी काढून घ्यायची आहे। आधी घातलेले सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घेऊयात। अगदी छान असे मिक्स झालेले आहेत। आता ह्या पाण्याला आपण चांगली खळखळून उकळी काढून घेऊयात। अगदी उकळतं पाणी आपल्याला ह्या पिठामध्ये घालायचं आहे, त्यामुळे लक्षात ठेवा चांगली उकळी येणं फार गरजेचं आहे। हे पहा, अगदी 7 ते 8 मिनिटातच पाण्याला मस्त अशी खळखळून उकळी आलेली आहे। आता हे उकळतं जे मसाल्याचं पाणी आहे ना, ते सर्व पाणी आपण काढून घेतलेल्या पोह्याच्या पावडरमध्ये घालून घ्यायचं आहे। हे सर्व पाणी एकदमच घालायचं आहे। आता इथून पुढची कृती जी आहे ना, ती आपल्याला अगदी फास्ट करायची आहे। हे पहा, अशा प्रकारे आपण जे 2 भांडी पाणी गरम केलेलं होतं ना मसाल्याचं, ते पूर्णपणे मी या पोह्याच्या पावडरमध्ये घालून घेतलेलं आहे। आता एक मोठा चमचा घ्यायचा आहे। चमच्याच्या मदतीने हे घातलेलं उकळतं पाणी पोह्याच्या पावडरमध्ये अगदी फटाफट मिक्स करून घ्यायचं आहे। काही गुठळ्या तयार होत असतील ना, तर त्या मोडून घ्यायच्या आहे लगेचच। हे पहा, हे आपल्याला अगदी फास्ट करायचं आहे। तुम्ही जेवढं फास्ट करणार ना, एवढं तुमचं हे जे पीठ आहे पापडचं, ते अगदी छान तयार होणार आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, आपलं जे सर्व पाणी आहे ना, ते पोह्याच्या पावडरने अगदी छान असं शोषून घेतलेलं आहे। 1 वाटी किंवा 1 भांडं पोह्याच्या पावडरसाठी त्याच भांड्याने मोजून 2 भांडी पाणी घाला। अजिबात पाणी जास्त होत नाही, अगदी परफेक्ट प्रमाण आहे। हे भिजल्यानंतर अगदीच छान असं हे पीठ आपलं तयार होणार आहे। हे पहा, अशा प्रकारे चांगलं मी मिक्स करून घेतलेलं आहे। आता थोडासा थंड पाण्याचा हात घ्यायचा आहे आणि मी व्हिडिओमध्ये दाखवते ना, त्याप्रमाणे पीठ असं चांगलं दाबून घ्यायचं आहे। म्हणजे कसं, आपल्या ह्या उकळत्या पाण्याची वाफ आहे ना, ते पोह्याच्या पावडरला अगदी व्यवस्थित लागेल आणि पीठ मस्त असं शिजून निघेल। वेगळं असं पिठाची खिशी घेण्याची अजिबात गरज लागत नाही, जर तुम्ही अशा प्रकारचे पापड बनवले तर। चांगलं असं दाबून घेतलेलं आहे। आता या पातेल्यावरती घट्ट असं झाकण ठेवायचं आहे। काळजी घ्यायची आहे, कुठून बाहेरून वाफ जाणार नाही। अर्धा तास तरी आपल्याला हे पीठ असंच भिजत ठेवायचं आहे। म्हणजे कसं, गरम पाणी जे आपण घातलेलं आहे उकळतं, त्या पाण्यामध्ये आपलं पीठ चांगलं शिजून निघेल आणि पापड देखील मस्त असे तयार होतील। या ठिकाणी अर्धा तास झालेला आहे। आपण पीठ हे असंच भिजण्यासाठी साईडला ठेवलेलं होतं। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, अगदी मस्त असं आपलं हे पीठ मऊसूत तयार झालेलं आहे। अजिबात कोणत्याही प्रकारची खिशी न घेता आपण हे आज पापड तयार करणार आहोत, तरी सुद्धा पापड अगदी छान तयार होणार आहेत। हे पहा, पीठ मी अजून मळून सुद्धा घेतलेलं नाही, तरी सुद्धा अगदी परफेक्ट तयार झालेला आहे। अगदी छान असा गोलाकार गोळा तयार होत आहे। 1 वाटी म्हणजे 1 भांडं पोह्याच्या पावडरसाठी 2 भांडी पाणी घातलं। हे पहा, अगदी छान असं आपलं पीठ हे तयार झालेलं आहे। आता आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे, त्यामुळे मी काय करणार आहे, हे जे सर्व जे पीठ आहे ना, ते एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये घालून घेणार आहे। म्हणजे कसं, आपल्याला चांगलं असं मळता येईल। जर तुम्हाला अशी प्लास्टिक पिशवी वापरायची नसेल ना, तर काय करायचं, एखादा कॉटनचा सुती कापड घ्यायचं आहे आणि त्या कापडावरती सुद्धा तुम्ही थोडंसं कापड ओलं करून हे पीठ मळून घेऊ शकता। त्यामध्ये सुद्धा अगदी छान मळलं जातं। हे पीठ आहे ना, ते अजून सुद्धा कोमटच आहे। हे पीठ कोमट असताना चांगलं मळून घ्यायचं आहे। म्हणजे कसं, अगदी एकसारखं असं मळलं जातं आणि आपले पापड देखील अगदी छान तयार होतील। आपल्याला चांगलं मळून हे एकदम मऊसूत तयार करून घ्यायचं आहे। अशा प्रकारे भांड्यामधलं मी सर्व पीठ घालून घेतलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता, भांड्याला अजिबात कोणत्याही प्रकारचं पीठ चिटकलेलं नाही। भरपूर वेळा काय होतं, आपण जेव्हा खिशी घेतो ना, तेव्हा भांड्याला खूप असं पीठ खालून लागलं जातं, त्यामुळे भरपूर पीठ वाया जातं। त्यामुळे अजिबात खिशी न घेता सुद्धा हे पापड खूपच छान तयार होणार आहेत। हे पहा, अशा प्रकारे सर्व पीठ मी या प्लास्टिकच्या थैलीमध्ये काढून घेतलेलं आहे आणि आता अगदी फटाफट असं मळून घ्यायचं आहे। जेवढं तुम्हाला शक्य होईल ना, तेवढं 5-6 मिनिटं चांगलं मळून घ्या।
तुम्ही जेवढं जास्त मळून घेणार ना तेवढं तुमचं हे पीठ आहे ना ते अगदी मऊसूत तयार होईल आणि त्यामुळे आपल्याला पापड बनवायला पण अगदी सोयीस्कर पडेल। हे पीठ आत्तासुद्धा कोमट आहे, ह्याची काळजी घ्यायची आहे। कोमट असतानाच आपल्याला मळून घ्यायचं आहे, पण साधारणतः अर्धा तास तरी हे पीठ भिजत ठेवायचं आहे। म्हणजे कसं ह्या उकळत्या पाण्याची वाफ ह्या पिठाला लागल्यामुळे पीठ मस्त असं शिजून निघेल। चला तर एक 4 ते 5 मिनिटं आपल्याला हे चांगलं असं मळून घ्यायचं आहे। मळताना मला जरासुद्धा जड जात नाही आहे, कारण आपण जे पीठ तयार केलेलं आहे ना ते अगदी परफेक्ट आहे, अजिबात घट्ट वगैरे झालेलं नाही। आपल्याला जसं हवं आहे ना तसंच पापडांचं हे पीठ तयार होणार आहे। हे पहा, अशा प्रकारे जोर लावून लावून मी पीठ चांगलं मळून घेणार आहे। म्हणजे कसं एखादी जर गुठळी राहिली असेल ना तरी सुद्धा अगदी मोडून निघेल। साधारणतः एक 6 ते 7 मिनिटं जेवढं शक्य होईल तेवढं मी जोर लावून हे पीठ चांगलं असं मऊसूत करून घेतलेलं आहे, मळून घेतलेलं आहे। म्हणजे कसं अगदी असं एकजीव तयार झालेला आहे। आता हे पीठ आहे ना तुम्हाला मी प्लास्टिकच्या थैलीतून बाहेर काढून दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। हे पहा, अगदी मस्त असं मऊसूत आपलं पापडांचं पीठ तयार झालेलं आहे। पीठ हे अजूनही गरम आहे। गरम गरम असताना जर तुम्ही याचे पापड बनवले ना तर खूपच छान पातळ तयार होतात। जर तुम्ही एकटे असाल ना तर थोडी थोडी पोह्याची पावडर घेऊन हे पापड बनवा। जर जोडीला तुमच्या 2-3 माणसं असतील तर एकाच वेळी जास्तीचे पापड बनवले तरी सुद्धा चालतील, कारण कसं पीठ जेव्हा थोडंसं हलकंसं कोमट असतं ना तेव्हा पापड देखील अगदी छान तयार होतात आणि पापड बनवायला जास्त कष्ट देखील लागत नाही। आता हे पीठ असंच कोमट राहावं ना म्हणून मी काय करणार आहे, थोडासा पिठाचा गोळा काढून घेणार आहे आणि बाकीचं पीठ असंच प्लास्टिकच्या पिशवीमध्ये ठेवणार आहे। लागेल तसं थोडं थोडं पीठ घेणार आहे आणि त्याचे उंडे तयार करून घेणार आहे। आता पहा, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पीठ असं एकसारखं मळून घ्यायचं आहे। मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे एकही थेंब तेलाचा वापर न करता आज आपण हे पापड तयार करणार आहे। हे पिठाचे गोळे तयार करताना सुद्धा अजिबात कोणत्याही प्रकारचं हाताला तेल वगैरे लावायची गरज लागत नाही। जर तुमचं पीठ हाताला चिटकत असेल ना थोडंसं पाण्याचा हात घेतला ना तरी सुद्धा चालेल। हे पहा, थोडंसं पीठ मी चांगलं मळून घेतलेलं आहे। आता मी व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे छोटे छोटे या पिठाचे उंडे तयार करून घ्यायचे आहे। तुम्हाला जेवढा मोठा किंवा मध्यम पापड हवा असेल ना त्याप्रमाणे तुम्ही ह्या पिठाचे उंडे तयार करून घेऊ शकता। मी या ठिकाणी मध्यम आकाराचे गोळे तयार करून घेत आहे। हे पहा, अशा प्रकारे 7-8 गोळे तयार करून घेतलेले आहेत। बाकीचं शिल्लक राहिलेलं पीठ असं प्लास्टिकच्या पिशवीमध्ये भरून ठेवायचं आहे, म्हणजे कसं पीठ कोमटच राहील। आता लगेचच या उंड्यांचे मी पापड तुम्हाला तयार करून दाखवणार आहे। सुरुवातीला पापड मी लाटून दाखवणार आहे आणि नंतर पापड मशीनमध्ये सुद्धा तयार करून दाखवणार आहे। आता हे पापड लाटण्यासाठी आपण जे सुरुवातीला पोह्याच्या पावडरचं पीठ तयार करून घेतलं होतं ना ते पीठ जे आहे ते सुरुवातीलाच एखादी वाटी बाजूला काढून ठेवायचं आहे आणि मस्त असं हे पोह्याच्या पावडरचं पीठ लावून आपल्याला हे पापड लाटून घ्यायचे आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मी थोडंसं पोह्याच्या पावडरचं पीठ लावलेलं आहे आणि मस्त असे पापड लाटून घेत आहे। जेवढे शक्य होईल ना तेवढे तुम्ही हे पातळ पापड लाटून घेऊ शकता। पापड लाटताना अजिबात मध्येच कुठेही तुटत नाही, अगदी एकसारखा गोलाकार तयार होत आहे। हे पहा, अशा प्रकारे मी एक पापड तयार करून घेतलेला आहे, अगदी मस्त असा पातळ तयार करून घेतलेला आहे। आता हा तयार करून घेतलेला पापड एका प्लेटमध्ये काढून घेऊयात। 7-8 पापड तयार करून घेते आणि त्यानंतरच मी एका साईडला वाळत घालायला सुरुवात करणार आहे। तुम्हाला मी अजून लाटून 1-2 पापड तयार करून दाखवते। हे पापड बनवायला ना फार सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात। विशेष म्हणजे हे पापड तळल्यानंतर तिप्पट चौपट कढईवर फुलतात आणि हे पापड बनवायला ना जास्तीचे सामान सुद्धा लागत नाही। घरामध्ये जर पोहे असतील ना तर त्या पोह्याची पावडर करून अगदी घरातले साधे मसाले घालून हे पापड तुम्ही तयार करून घेऊ शकता। लहान मुलांना आणि अगदी घरातल्या मोठ्या माणसांना सुद्धा खूपच आवडतील, इतके छान असे खुसखुशीत आणि बरेच फुलतात। हे पहा, अशा प्रकारे मी 3-4 पापड तुम्हाला लाटून दाखवलेले आहे आणि एका ताटामध्ये सुद्धा काढून घेतलेले आहेत। आता हे पापड साईडला ठेवते आणि तुम्हाला सेम असेच पापड आहेत ना मशीनवर सुद्धा करून दाखवते। माझ्याकडे अशा प्रकारचं पापडचं मशीन आहे, हे पुरी मेकिंग मशीन सुद्धा म्हणतात त्याला। अशा प्रकारचे प्लास्टिकच्या कागदावरती आपण हे पापड तयार करून घेणार आहोत। प्लास्टिकच्या कागदाला ना तेल वगैरे लावायची अजिबात गरज नाही, तेल न लावताच आपण हे पापड तयार करणार आहे। सुरुवातीला मशीनवरती प्लास्टिकचा कागद ठेवायचा आहे, त्यावरती आपण जो पिठाचा गोळा तयार करून घेतलेला आहे ना तो गोळा ठेवायचा आहे। पुन्हा प्लास्टिकचा कागद ठेवायचा आहे आणि जेवढं शक्य होईल ना तेवढं चांगलं असं प्रेस करून घ्यायचं आहे। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता मस्त असा आपला गोलाकार पापड तयार झालेला आहे, खूपच मोठा तयार झालेला आहे। आता वरचं प्लास्टिकचा कागद काढून घ्यायचा आणि एका साईडला हा पापड आहे ना तो ठेवून द्यायचा आहे। याच पद्धतीने मी मशीनवरती सुद्धा 4-5 पापड तयार करून घेणार आहे, त्यानंतरच वाळत घालणार आहे।
अशा प्रकारे मशीनवरती सुद्धा 4-5 पापड मी तयार करून घेतलेले आहेत। आता हे पापड प्लास्टिकच्या कागदावरती घालून घेते। असं एक प्लास्टिकचा कागद खाली अंथरलेला आहे, व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे पापड घालायचा आहे आणि जो प्लास्टिकचा कागद आहे ना तो हळूवारपणे काढून घ्यायचा आहे। हे पापड बनवायला अगदी सोपे आहेत, अगदी झटपट तयार होतात। हे पहा, एका साईडला पापडाचा थोडासा हाताने प्रेस करायचा आणि अर्गतपणे हा प्लास्टिकचा कागद काढून घ्यायचा। अगदी छान असे अख्खे पापड निघतात। मशीनवरचे केलेले पापड आहे ना खूपच पातळ तयार होतात आणि झटपट देखील तयार होतात। जर तुमच्या मदतीला कोणी दुसरा तिसरा व्यक्ती नसेल ना, एकटे जर तुम्ही हे पापड तयार करणार असाल तर मी सजेस्ट करेन असं पुरी मेकिंग मशीनवरती हे पापड बनवा, तुमचे पापड अगदी झटपट तयार होतील। हे पहा, अशा प्रकारचे मशीनवरचे पापड मी घालून घेतलेले आहेत। आता सेम ह्याच पद्धतीने मी सुरुवातीला जे पापड ह्याच्यावरती लाटून तयार करून दाखवलेले होते ना ते सुद्धा मी प्लास्टिकच्या कागदावरती घालून घेते आणि ह्याच पद्धतीने सर्व पापड तयार करून घेते आणि 4-5 दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घेणार आहे। जर तुमच्याकडे घरी उन्हाची सोय नसेल ना तर तुम्ही हे पापड असेच पंख्याखाली एखादा दिवस वाळत ठेवा आणि दुसऱ्या दिवशी हे पापड आहे ना उन्हात ठेवले ना तरी सुद्धा चालतील। हे पापड घरात सुद्धा अगदी छान वाळतात। फक्त जर 1-2 वर्ष तुम्हाला हे पापड टिकवायचे असतील ना तर पापड थोडेसे तुम्हाला 2 दिवस तरी कडक उन्हामध्ये म्हणजे ऊन देणं त्यांना गरजेचं आहे। अशा प्रकारे मी सर्व पापड तयार करून घेतलेले आहेत। भरपूर सारे हे पापड तयार झालेले आहेत। आता तयार करून घेतलेले पापड 3-4 दिवस कडकडीत उन्हामध्ये चांगले सुकवून घेणार आहे। हे पहा, अशा प्रकारे पापड मी चांगले सुकवून घेतलेले आहेत। भरपूर सारे हे पापड तयार झालेले आहेत। तुम्हाला मी पापड दाखवते, सुकल्यानंतर पापड पहा अगदी मस्त असा तयार झालेला आहे। पापडच्या आवाजावरून तुम्हाला समजत असेल किती मस्त असे कडकडीत सुकले गेले आहेत। रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे। पापड सुकल्यानंतर अजिबात त्यांना तडा गेलेले नाहीत, मस्त असे अख्खेच्या अख्खे पापड निघालेले आहेत। आता तुम्ही पापडची साईज पाहून घ्या, तळल्यानंतर सुद्धा तुम्हाला समजेल की पापड किती दुप्पट तिप्पट कढईभर फुलणार आहे। आता तुम्हाला काही 4-5 पापड तळून दाखवते। पापड तळण्यासाठी एका साईडला तेल देखील चांगलं गरम झालेलं आहे। तुम्ही आत्ताच पापडची साईज पाहून घ्या, पापडांना रंग पहा अगदी सुरेख आलेला आहे। आता पापड तळल्यानंतर किती फुगतो हे तुम्ही पहा, म्हणजे तुमच्या लक्षात येईल। तुम्ही या ठिकाणी पाहू शकता अगदी पापड दुप्पट तिप्पट कढईभर फुललेला आहे। पापड तळल्यानंतर अजिबात तेलकट झालेला नाही, इतका मस्त असा पापड खुसखुशीत आणि खमंग तयार झालेला आहे। आता ह्याच पद्धतीने तुम्हाला अजून मी 4-5 पापड तळून दाखवते। हे पापड बनवायला फार सोपे आहेत, कोणत्याही प्रकारची पूर्वतयारी करावी लागत नाही। मनात येईल ना तेव्हा तुम्ही झटपट हे 1 तास 1.5 तासामध्ये भरपूर सारे पापड तयार करून घेऊ शकता। लहान मुलांना हे पापड फारच आवडतील। घरातल्या सर्व सदस्यांना तुम्ही केलेले हे पापड फारच आवडतील ही माझी खात्री आहे। हे पहा, अशा प्रकारे 4-5 पापड तळून दाखवलेले आहेत। खूपच मस्त असे कढईभर फुललेले आहेत। आता तुम्हाला मी पापड तोडून सुद्धा दाखवते, म्हणजे तुमच्या लक्षात येईल पापड किती खुसखुशीत आणि खमंग असा हा तयार झालेला आहे। हा पापड आहे ना खूपच असा खुसखुशीत तयार होतो। जेव्हा तुम्ही हा पापड खाणार ना तेव्हा मस्त असा खाल्ल्यानंतरच तोंडामध्ये विरघळतो, अजिबात जास्त कडक होत नाही, एकदम मस्त असा खुसखुशीत होतो। तळल्यानंतर पापड अजिबात तेलकट झालेला नाही। कशी वाटली तुम्हाला माझी ह्याची रेसिपी? आवडली असेल तर एकदा तरी हे पोह्याचे पापड जरूर करून पहा, सर्वांना फारच आवडतील। पापड कसे झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये सांगायला मात्र विसरू नका। असेच भेटूया एका नवीन आणि सोप्या रेसिपीसोबत। तोपर्यंत मस्त खा आणि हेल्दी राहा।